कमळीची कॉलेजमध्ये रे-एंट्री. कमळी आता अनिकाला दाखवणार इंगा. झी मराठीवरील कमळी या मालिकेमध्ये सरोजच्या म्हणजेच कमळीच्या आईच्या निधनानंतर कमळी प्रचंड कोलमडून जाते. याशिवाय ती राजनची मुलगी आणि अन्नपूर्णा महाजनांची मोठी नात आहे हे सत्य सुद्धा कमळीपर्यंत पोहोचत नाही. राजन अन्नपूर्णा जेव्हा कमळीची विचारपूस करण्यासाठी गावी जातात तेव्हाही हे दोघं नेमकं तिच्या आईचा फोटो बघत नाही. त्यामुळे अजूनही कमळीचं सत्य कोणासमोर आलेलंही नाहीये. पण आता नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय. या प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की कमळी आता कॉलेजमध्ये पुन्हा नव्याने री-एंट्री करते आणि ती पुन्हा अभ्यासाला लागलीये. अनिका कॉलेजमध्ये कमळीचे ऍडमिशनचे पेपर्स फाडून टाकण्याच्या पूर्णपणे तयारीत असते असं आपल्याला प्रोमो मध्ये पाहायला मिळतंय. कमळीचं ऍडमिशन कॅन्सल करा, आता ती येणार नाहीये असं अनिका कॉलेजमध्ये सांगते. पण इतक्यात कमळी तिथे पोहोचते आणि तिला फॉर्म फाडण्यापासून अडवते. कमळी अनिकाला म्हणते की तुला काय मी हरले असं वाटलं? जखमी वाघिणीला डिवचायला जाऊ नकोस, तुला एका घावात फाडून ठेवेन असं कमळी अनिकाला धमकी देत म्हणते. त्यामुळे आता आई आणि आबांच्या निधनानंतर खचलेली कमळी आता एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे आणि त्यामुळेच तिने कॉलेजमध्ये पुन्हा री एंट्री घेतलीये. कमळी मालिकेच्या मागील काही भागात आपण पाहिलं होतं, आपल्या मुलीला सगळेजण येतात जातात तिच्या बाबांची ओळख विचारत आहेत. ही गोष्ट गौरीला म्हणजेच सरोजला फार खटकत असते. त्यामुळे ती कमळीला सत्य सांगण्याचा एक दिवशी निर्णय घेते. तर दुसरीकडे कमळीच अन्नपूर्णाची खरी मोठी नात असल्याचं सत्य कामिनीला सुद्धा समजलंय. त्यामुळे कामिनी कमळीला जीवे मारण्याचा प्लॅन तयार करते. याच दिवशी सरोज सुद्धा आपल्या लेकीला तिची खरी ओळख सांगणार असते. पण याचा काहीही उपयोग होत नाही. कामिनी गुंडांना पैसे देऊन कमळीवर गोळी झाडायला सांगते. पण ती गोळी कमळीला नाही तर सरोजला लागते आणि यामध्येच तिचा मृत्यू होतो. आता कमळीची आई खरंच तिला कायमची सोडून गेलीये की ती पुन्हा मालिकेत दिसणार हे येणाऱ्या काही भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कमळी ही मालिका सध्या खूपच इंटरेस्टिंग फेजवर आहे. कमळी मालिकेतला हा ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.